टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे पोलीस जे आहे ते डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपी दत्ता गाडीचा माग जो आहे तो काढतायत आणि आपण पाहतोय की अर्ध्या रात्री हे सर्च ऑपरेशन म्हणजे आरोपीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण पाहतोय की डॉग साधारणतः 5 किलोमीटर परिसरामध्ये फिरला, त्यामुळे आपण पाहतोय की काहीशी विश्रांती जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हे सगळे पोलीस कर्मचारी डोळ्यामध्ये तेल घालून ज्या ज्या ठिकाणाहून हा डॉग जातोय त्या ठिकाणचा मागोवा काढत आपण पाहतोय की हे सगळे गावकरी सुद्धा जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गावकरी या ठिकाणी बसलेले आहेत। दत्ता गाडीचा शोध लागणं खरं तर आवश्यक आहे। गावकरी म्हणून तुम्ही सुद्धा सहकार्य करताय, काय मागणी असणार आहे? 100% लागला पाहिजे, सापडला पाहिजे तो आणि त्याने सरेंडर केलं पाहिजे, सरेंडर केलं पाहिजे। गावाची बदनामी होते तुम्हाला असं कुठे वाटतं? हो 100%। त्याची पार्श्वभूमी नक्की काय होती? त्याची पार्श्वभूमी नाही सांगतायची, आम्ही शेजारच्या गावचे नावरेचे। मात्र तरी सुद्धा तुम्ही सहकार्य करताय? हो। तो कधी आलेला होता? पाणी प्यायला आल्याची माहिती मिळते, साधारणतः किती वाजताच्या दरम्यान तो आला आणि नक्की कोणाच्या घरी गेलेला? साधारणपणे घरी कोणत्या गेलं हे नाही सांगता येतं सर, पण तो 9:45च्या दरम्यान ताण भूक लागलेली असल्या दरम्यान तो पाणी प्यायला गेलता असं एवढं समजलंय। त्याच्यानंतरच तो इकडे पळालेला असावा? हो सर। कुणी बघितलंय किंवा काय अशी काय चर्चा? बघितलं नाही, सगळे पोलीस प्रशासन आहे सोबत, आम्ही पण युवक सगळेजण मदत करतोय पोलीस प्रशासनाला। दुसऱ्या बाजूला हे पाहतो की आपण गावातले तरुण जे आहेत ते सुद्धा आपल्याला तपासामध्ये सहकार्य करताना पाहायला मिळतात। काय मागणी असणार, काय मागणी आहे? सर आमची एकच मागणी आहे की सिलेंडर करावं त्यांनी, सरेंडर केलं पाहिजे। हां। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळी तरुणांची टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी, कारण या परिसरामध्ये बिबटे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे पोलिसांना सुद्धा यांचं एक प्रकारे संरक्षण जे आहे ते पाहायला मिळते। मात्र हे सगळे गावकरी आपण पाहतोय की या पोलिसांना सहकार्य करतायत। हे सगळे तरुण जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन जे दत्ता गाडीचं राबवलं जाते त्याच्यासाठी मदत करतायत, कारण आरोपी दत्ता गाडी जो आहे तो पोलिसांना मिळणं खूप आवश्यक आहे। विकृत अशी घटना घडली आणि या घटनेमधला हा विकृत आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यासाठी आपण पाहतोय की पुणे पोलिसांचे अर्ध्या रात्री शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।